नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यातील भापट येथे विविध विकास कामांचे उद्घाटन। शनिवार 15 मार्च 2025 रोजी मौजे भापट तालुका म्हसळा येथे जलजीवन मिशन योजना तसेच समाज मंदिर सभागृहाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वर्गीय रवींद्र कुवारे आणि स्वर्गीय नथुराम घडशी यांच्या कार्याची आठवण केली। राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने भापट गावात अनेक विकास कामे केली गेली, तरीही चालू वर्षात सुद्धा कामे चालू आहेत, याचा उल्लेख करत मंत्री अदिती तटकरे यांनी चांगला समाचार घेतला। कोट्यवधीचा निधी खर्च करून चिरगाव फाटा ते कोकबल या रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे। या रस्त्यामुळे अनेक गावे जोडली जात आहेत। त्याचबरोबर भापट गावात आणि पंचकृषीतील यापुढे विकास कामे होत राहतील असा शब्द दिला। भापट स्मशान संरक्षण भिंत 8 लाख निधी मंजूर केला असे जाहीर केले। यावेळी व्यासपीठावर महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा परिषद माजी सभापती बबन मनवे, मुंबई अध्यक्ष महेश शिर्के, उपाध्यक्ष मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रवींद्र तटकरे, महिला अध्यक्षा मीनाताई टिंगरे, श्रीवर्धन मतदारसंघ महिला अध्यक्षा सोनलताई घोले, किरण पलांडे, वरवटणे युवक अध्यक्ष सुनील शेडगे, नगरसेवक खोतताई, कोळवड ग्रामपंचायतीचे सरपंच सुवर्णा येलवे, उपसरपंच प्रवीणा ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मोहिते, तसेच भापट गावचे आजी माजी कार्यकर्ते, मुंबई मंडळाचे कार्यकर्ते, भापट ग्रामस्थ व महिला मंडळ, भापट बौद्धजन युवा मंडळ मुंबई, मुस्लिम समाज आवर्जून उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जयसिंग बेटकरसह तृप्ती भोईर, म्हसळा। आज आपणही काही निवेदनं दिलेत। खरं तर साधारणपणे आम्ही काम करत असताना प्रत्येक वर्षी किमान एखादं तरी विकास काम हे आपण मंजूर करत असतो। त्यामुळे पाणी पुरवठ्याचं काम 23 लाखाचं असेल, स्मशानभूमी असेल, त्याचबरोबर संरक्षण भिंत असेल, त्याच्यानंतर आपलं सामाजिक सभागृह असेल, ही सगळी कामं ही आपण त्या ठिकाणी मंजूर करत आलेलो आहोत। आणि साधारणपणे म्हसळा तालुक्यामध्ये आज जर आपण बघितलं तर जवळपास 50पेक्षा अधिक ग्रामपंचायती आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही दरवर्षी किमान एखादा तरी विकास काम मंजूर करण्याचा प्रयत्न हा आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमातून करत असतो।